ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता स्पष्ट झालेले आहे। कधी घोषणा करणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय। येत्या 2-3 दिवसातच ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी दिली आहे। युतीची घोषणा ठाकरे बंधू मेळाव्याच्या स्वरूपात किंवा पत्रकार परिषदेतून करणार असल्याचं बोललं जातंय। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थानं सर हेच खरं वक्तव्य आहे, कारण एक मेळावा घेतील किंवा पत्रकार परिषद घेतील, मात्र ठाकरे बंधू हे एकत्र एका सभेत दिसतील हे तेवढंच खरं आहे। आपण बघितलं गेलं तर खऱ्या अर्थानं आपण अनेक ठिकाणी आता हे दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतील तेव्हा घोषणा कशी करतील याकडे सगळा स्वरूप पाहायला गेला। आपण पत्रकार परिषद किंवा मग खऱ्या अर्थानं मेळावा जो विजय मेळाव्याचं स्वरूप होता तसाच काहीतरी मोठा मेळावा घेऊन हे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन त्याची घोषणा करतील असं चित्र समोर आलंय। याची पूर्तता संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। मात्र आता त्या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा नेते मंडळी विचार करतात। एकीकडे पदाधिकारी किंवा आकडेवारीकडे विचार आहे, तर त्यासोबतच ही घोषणा कशी काय होईल, किती भव्य होईल ह्याचा पण विचार केला जातो। प्रशासन, धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान संजय राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहूया। बघा की मी कालही सांगितलं की माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। मुंबई ही महत्त्वाची आहे। कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल मुंबईचा, अशी आमची अपेक्षा आहे। याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत चर्चा। आणि येत्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल।